सर्वांना नमस्कार। शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। पुन्हा एकदा एका नवीन विषयासह जो विषय राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा असणार आहे अशा विषयासह आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। आजचा व्हिडिओ हा महत्त्वपूर्ण असल्यामुळे विशेषतः राज्य सरकारी कर्मचारी त्याबरोबरच जे सेवानिवृत्त कर्मचारी आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पहा, त्याबरोबर इतरही कर्मचाऱ्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा ही विनंती। तुम्ही अजूनही जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब या बटनावर क्लिक करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील। आणि हा व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला परिपूर्ण माहिती मिळेल। चला तर मग सुरू करूया। राज्य शासकीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पेन्शनमध्ये होणार मोठी वाढ, होणार आर्थिक लाभ या संदर्भातील सविस्तर आढावा आपल्या या व्हिडिओमध्ये। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा जी आर आहे जो 16 जानेवारी 2024 या दिवशी त्यांनी निर्गमित केलेला आहे शासनाने। जरी एक वर्षापूर्वीचा हा जी आर असेल तरी सुद्धा या बाबतीमध्ये अनेक लोकांना माहिती नाहीये, कर्मचाऱ्यांना माहिती नाहीये, त्यांच्यासाठी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे। 80 वर्ष व त्यावरील राज्य सरकारी निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना 7व्या वेतन आयोगानुसार निश्चित झालेल्या मूळ निवृत्तीवेतन किंवा कुटुंब निवृत्तीवेतनामध्ये वाढ दिनांक 1/1/2019 पासून सुधारित करण्यात आला आहे। शासन आता असा आदेश देत आहे की सदर दिनांक 1 जानेवारी 2024 पासून पुढील प्रमाणे सुधारणा करण्यात आलेली आहे। पाहूया आपण सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा जी आर आहे। सर्वांनी व्यवस्थितपणे पहा, संपूर्ण व्हिडिओ पहा। बघा, आपलं वय जर वर्ष 80 ते 85 या वयोगटात आपलं जर वय असेल तर आपणास मूळ जे निवृत्तीवेतन आहे, जे बेसिक निवृत्तीवेतन आहे त्याच्यामध्ये 20% वाढ या ठिकाणी होणार आहे। वय वर्ष 85 पेक्षा अधिक ते 90 वयापर्यंत जर आपलं वय असेल तर मूळ निवृत्तीवेतनामध्ये 30% वाढ झालेली आहे। वय वर्ष 90% पेक्षा अधिक ते 95 मूळ निवृत्तीवेतनामध्ये 40% वाढ आहे। वय वर्ष 95 पेक्षा अधिक ते 100 पर्यंत मूळ निवृत्तीवेतनात 50% वाढ या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि ज्या राज्य सरकारी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे वय वर्ष 100 पेक्षा सुद्धा अधिक आहे त्यांच्या मूळ निवृत्तीवेतनामध्ये 100% वाढ शासनाने केलेली आहे। तर जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा हा निर्णय आहे। याबाबतमध्ये आपण परिपूर्ण माहिती या ठिकाणी आपण बघत आहोत। 80 ते 85 20%, 85 ते 90 30%, 90 ते 95 40% आणि 95 ते 100 50% आणि 100 पेक्षा अधिक ज्यांचं वय असणार आहे त्यांना 100% मूळ निवृत्तीवेतनामध्ये वाढ करण्याचा शासनाने हा निर्णय घेतलेला आहे। सदर लाभ हे जे आहेत ते दिनांक 1 जानेवारी 2024 पासून देय राहणार आहेत। तत्पूर्वी वयोमानानुसार वाढीव निवृत्तीवेतन घेत असलेल्या निवृत्तीवेतन किंवा कुटुंब वेतनधारकांना सुधारित दरानुसार जी फरकाची रक्कम आहे ती अनुदेय राहणार नाही, असाही खुलासा या परिपत्रकानुसार करण्यात आलेला आहे। या निर्णयामुळे प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी देय होणाऱ्या निवृत्तीवेतन वाढीच्या रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी ही निवृत्तीवेतनचे जे संवितरण प्राधिकारी आहेत म्हणजेच अधिदान व लेखा अधिकारी यांची राहणार आहे। त्याचप्रमाणे शासनाने असाही आदेश दिलेला आहे की ज्यांना निवृत्तीवेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेल्या अशासकीय महाविद्यालय व कृषी विद्यापीठे यांमधून सुद्धा जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांना 80 वर्ष असेल व त्याच्या पुढचे ज्यांचे वय असणार आहे त्यांना हा निर्णय लागू करण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी शासनाने घेतलेला आहे। त्याचप्रमाणे जे जिल्हा परिषद कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा हा निर्णय लागू होणार आहे। अत्यंत महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतला आहे ज्याच्या अंतर्गत सेवानिवृत्ती वेतनामध्ये आता वाढ झालेली आहे। साहजिकच अनेक कर्मचाऱ्यांना ही माहिती नसेल तर त्यांच्यापर्यंत आपण हा व्हिडिओ जास्तीत शेअर करा। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांबाबतीमध्ये असेच लाभदायक निर्णय आपल्यापर्यंत आणत राहू। नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। लवकरच नवीन व्हिडिओसह येऊ। तुर्तास आपली रजा घेतो। धन्यवाद।